नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। अनिल परब हे पत्रकार परिषद घेत आहेत। थेट आपण तिथेच जाऊया। काय वाईट केलं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। हा जनतेला कळावा, जनतेला वेटीला धरू नये ही शिवसेनेची भूमिका आहे। कामगारांमध्ये भेद होऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे आणि कामगारांना नाहक या कुठल्या त्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये ही शिवसेनेची भूमिका आहे। 20 ग्रेड खाली ठेवून कामगारांचा करार या शशांकराव यांचे वडील माननीय कैलासवासी शरदराव साहेबांनी हा करार केला होता 2012 साली। हा करार ज्यावेळेला पुन्हा दुसऱ्या करारामध्ये आले त्यावेळेला त्या फक्त ग्रेड मधलं नाव काढलं गेलं, ज्युनियर ग्रेड म्हणून त्यांची जे नाव होतं त्याच्यातलं ज्युनियर काढलं गेलं, बाकी ती ग्रेड आहे तशीच आहे। मग माझा प्रश्न असा आहे, मग त्यावेळेला याच्यावरती का आवाज कोणी उचलला नाही? जर तुम्हाला कामगारांचं खरोखर भलं करायचं होतं तर तुम्ही कामगारांची ग्रेड बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता। परंतु ह्या वेळेला हा जो काय खेळखंडोबा शशांकराव यांनी केला, मला असं वाटतं याचं स्क्रिप्ट कोणीतरी कोणीतरी लिहिलेलं आहे। शशांकराव फक्त याच्यातली भूमिका बजावत होते एक कटकुतली बाहुली म्हणून, आणि कालच त्यांच्या नेत्यांनी मान्य केलं की आम्हाला बरेचसे आमच्या पाठीशी अदृश्य हात होते, मग त्या अदृश्य हातांची नावं त्यांनी सांगितली। मला असं वाटतं की कामगार हिताचा विचार न करता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जे राजकारण काल केलं गेलं त्याचा हा भाग आहे, आणि म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका मी आपल्यासमोर मांडली आहे। आणि शिवसेनेची अधिकृत भूमिका हीच आहे की कामगारांना न्याय देताना सगळ्या कामगारांना एकत्रित न्याय मिळाला पाहिजे। त्यात प्रामुख्याने ज्युनियर कामगारांचा विचार, ज्युनियर ग्रेडच्या कामगारांचा विचार केला गेला पाहिजे। जे कामगारांना काल फसवलं गेलं आहे की कुठल्याही कामगारांवरती कारवाई होणार नाही, हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की कुठल्याही कामगारावरती कारवाई होणार नाही। हायकोर्टाने जे 5 मुद्दे जे सांगितलेले आहेत मी ते आपल्यासमोर ठेवलेले आहेत। आणखी शिवसेनेची भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे। कुठलाही पगार आम्ही कापू देणार नाही, कोणावरही गुन्हे दाखल होणार नाही असं हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये कुठेही म्हटलेलं नाही। आणि जे कर्मचारी सिनियर कर्मचारी आहेत आज त्यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण झाला आहे की 9 दिवसाच्या संपानंतर आमच्या पदरात काय पडलं, तर त्यांच्या पदरात अजून काही पडलेलं नाही। 3 महिन्याचा कालावधी कोर्टाने दिलेला आहे की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एकत्र बसा आणि विचार करा। हाच विचार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी 2 दिवसा संप सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी मांडला होता की आपण महिन्याभरात बसून याच्यावरती तोडगा काढू। परंतु शिवसेनेला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातनं हे सगळं कटकारस्थान केलं गेलं, आणि म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका मी आपल्यासमोर मांडतोय। या बाबतीत आपल्याला कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो। शिवसेनेच्या कामगारांनी ज्या वेळेला याला म्हणजे एक तर शिवसेना कृती समितीत कधीच नव्हती, परंतु ज्युनियर ग्रेडच्या कामगारांचा प्रश्न धगधगता होता। गेले कित्येक वर्ष शिवसेना देखील त्याच्यासाठी भांडत होती, म्हणून शिवसेनेच्या युनियनने याला नैतिक पाठिंबा दिला होता। परंतु ज्या वेळेला शिवसेनेच्या संघटनांनी आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अशी भूमिका घेतली की सगळ्या कामगारांचा एकत्रित विचार केला गेला पाहिजे, ज्युनियर कामगारांचा प्रामुख्याने केला पाहिजे पण सगळ्यांचा एकत्रित विचार केला गेला पाहिजे, त्यावेळेला त्यांनी अशी भूमिका घेतली की आता दुसरा कोणाचाही विचार नाही, पहिला विचार फक्त ज्युनियर कामगारांचा होईल, सिनियर कामगारांचं पुढच्या चर्चेमध्ये आम्ही बघू। म्हणजे त्यांना जेव्हा वाऱ्यावर सोडलं गेलं आणि अशी दुफळीच्या वेळेला त्याच्यामध्ये दिसली की हे फक्त ज्युनियर कामगारांसाठी मांडतायत, सिनियर कामगारांचं काही सोयर सुतक नाही, त्यावेळेला शिवसेनेने आपला नैतिक पाठिंबा त्याचा मागे घेतला। दुसरा प्रश्न आपला असा आहे की याच्यामध्ये अदृश्य हात कोणाचे आहेत? हे अदृश्य हात काही दृश्य आहेत काही अदृश्य आहेत। त्याच्यामध्ये त्यांच्याच नेत्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं नारायण राणेंनी आम्हाला मदत केली, कपिल पाटीलनी आम्हाला मदत केली, आशिष शेलारांनी आम्हाला मदत केली। आता ते अदृश्य म्हणत असले तरी त्यांनी ती नावं घेऊन त्यांनी ते हात कोणाचे आहेत हे सगळ्यांना सांगितलेलं आहे।
नाही, सगळ्यात महत्त्वाचं आज आम्ही तुमच्यासमोर का आलोय की त्यांनी जे कामगारांना खोटं सांगितलं, हे काल कोर्टाची ऑर्डर हातात यायच्या अगोदर त्यांनी जे कामगारांना सांगितलं की आम्ही हे मिळवलंय, आणि कोर्टाच्या आदेशामध्ये ज्या वेळेला संध्याकाळी कोर्टाची ऑर्डर हातात आली त्यावेळेला लक्षात आलं की ते जे म्हणतात ते सगळं खोटं आहे, ह्याच्यातलं काही त्यांना मिळालेलं नाही. मग हा त्यांनी जो बुद्धिभेद काल कामगारांचा केला हा चुकीचा आहे, आणि शिवसेनेला याच्यात बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न केला की शिवसेनेने हे सगळं घडवून आणलं, शिवसेनेने हा संप चिळगळवला, मुख्यमंत्र्यांची बोलणी करू दिली नाही. मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार असतो की अशा प्रकारची जेव्हा केव्हाही परिस्थिती निर्माण होते ते स्वतःहून याच्यात हस्तक्षेप करून हा प्रश्न मिटवू शकतात. हा प्रश्न खरं तुम्ही भाजपच्या लोकांना विचारायला पाहिजे. हे शशांकरावांना कोणी सांगितलं? प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी काय बोलले हे शशांकरावांना कसं काय कळलं? हे षडयंत्र जे मी म्हणतोय ते हेच आहे. हे स्वतःहून ठरवायचं की उद्धव ठाकरेंचं आणि मुख्यमंत्र्यांचं काय बोलणं झालं. शशांकरावांना हे कसं कळलं की उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मुख्यमंत्री तुम्ही याच्यात बोलू नका? मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं का की मला उद्धव साहेबांचा फोन आलाय की तुम्ही याच्यात पडू नका म्हणून? विषय असा आहे की म्हणजे की शिवसेना आणि भाजपाच्या आशिष शेलारांचं नाव घेतलंय, पण ही एखाद्या पूर्ण सत्तामध्ये भाजपाच्या एकाही नेत्यांनी शिवसेनेवरती टीका केली नाही, आरोप केले नाही. एरवी आशिष शेलार खूप आरोप करतात, पण याच्यात केल्या युतीची चर्चा सुरू आहे म्हणून शिवसेनेला सोडवायचं नाही असं त्यामुळे. आमचा हा शिवसेना भाजप हा विषय नाही. मी आज जे म्हटलंय ते त्यांच्या नेत्याने काल काय म्हटलंय तेच तुम्हाला मी सांगतोय. आशिष शेलारांचं नाव मी घेतलेलं नाही. त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की या संपाला जी मदत आम्हाला केली ते अदृश्य हात होते. त्या अदृश्य हातांमध्ये त्यांनी कोणाचे अदृश्य हात होते त्यांची नावं त्यांच्या नेत्यांनी सांगितलेली आहेत. ही शिवसेनेने घेतलेली नावं नाहीत. त्याच्यातले काही दृश्य होते जे स्वतः त्यांच्या व्यासपीठावर गेले होते, परंतु जे अदृश्य होते ज्यांची नावं त्यांच्याच नेत्यांनी सांगितली त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. आता ते आमच्यावर टीका का करत नव्हते याचं उत्तर तेच देऊ शकतात ना. हो, गोळी त्यांनी मारली असेल असं तुमचं म्हणणं आहे. आम्हाला असं वाटत नाही. आम्हाला शशांकराव यांची कीव वाटते की ते कोणाच्या तलावर नाचत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं करून त्यांनी कामगारांचं काही भलं केलं असतं किंवा कामगारांना काही मिळालं असतं तर ठीक होतं. हे सगळं करून कामगारांच्या हाती काहीच पडलं नाही याचं आम्हाला जास्त दुःख आहे. 9 दिवस कामगारांच्या घरामध्ये जो का असंतोष निर्माण झाला असेल, 9 दिवस कामगारांना जे काही दुःख झालं असेल, कारण त्याच्यातले बरेचसे कामगार ज्यांना असं वाटत होतं की उद्या कदाचित माझा पगार कापला जाईल, माझ्यावरती आणखीन काहीतरी कारवाई होईल. काही जे कामगार प्रामाणिकपणे ज्यांना असं वाटत होतं की आपण काम करायला पाहिजे, हे प्रश्न चर्चेने देखील सुटू शकतात. ह्या लोकांना जबरदस्तीने भीतीने घरात बसवलेलं होतं. या कामगारांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. मी असं म्हणणार नाही. आता त्याचा अर्थ काय काढायचा तो तुम्ही ठरवायचा. याच्यात खाजगीकरणाचा प्रश्न येतोच कुठे. आज BSTचे जे काही विषय आम्ही मांडले युनियनच्या ह्या ॲग्रीमेंटच्या क्लॉजमध्ये खाजगीकरणाचा विषयच नाही आहे. काही असं कुठला कलम आहे की ज्याच्यामध्ये खाजगीकरणाचा विषय आहे?
नाही, दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक काम करतात. शिवसेनेकडे देखील वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक काम करतात. आमचा मुद्दा हा होता की सगळ्यांचा एकत्र प्रश्न सोडवला गेला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा फक्त ज्युनियर लोकांचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. आणि ज्या वेळेला शिवसेना संपात, पुन्हा एकदा सांगतो, शिवसेना कृती समितीचे सदस्य नव्हती, परंतु शिवसेनेने नैतिक पाठिंबा दिला होता. परंतु ज्या वेळेला प्रकरण कोर्टात गेल्याच्या नंतर याचा निर्णय कोर्टात होईल या आशेने सगळे लोक थांबले. हा जर विषय कोर्टात नसता तर त्याला वेगळ्या पद्धतीने हाताळता आलं असतं. परंतु जेव्हा प्रकरण एकदा कोर्टात जातं, जेव्हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जातं, त्यावेळेला तसा तुम्हाला बाहेर निर्णय घेता येत नाही, कारण ते मॅटर सबज्युडाइज होतं. आणि हे प्रकरण सबज्युडाइज असल्यामुळे आम्ही तो निर्णय घेऊ शकलो नाही. म्हणून संपायची आम्ही वाट बघत होतो, कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट बघत होतो की कोर्ट याच्यामध्ये काय निकाल देत आहे, आणि म्हणून आम्ही थांबलो होतो. या प्रकरण जर कोर्टात नसलं असतं तर शिवसेनेची युनियन म्हणून आणि शिवसेना पक्ष म्हणून आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकलो असतो. विलिनीकरणाच्या मुद्द्याबाबतीमध्ये शिवसेनेने स्थायी समितीमध्ये ठराव पास केलेला आहे, बेस्ट समितीमध्ये देखील झालेला आहे. तसाच तो ठराव जनरल बॉडीमध्ये शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये देखील झालेला आहे. म्हणजे शिवसेनेने शिवसेनेची भूमिका बजावलेली आहे. प्रश्न हा राहिला आहे की त्या ठरावाच्या बाबतीमध्ये ज्या काही अटी आहेत, याच्यामध्ये ज्या अटी होत्या, ज्याच्या आर्थिक भार किंवा नोकरी जाण्याचा भाग किंवा अशा ज्या काही अटी होत्या, याला शिवसेनेच्या बेस समितीमध्येच युनियनने विरोध करून त्या सगळ्या अटी काढल्या. परंतु त्याच्यातले जे काही रिफॉर्म्स होते याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आहे. आणि जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून ह्याच्यात कोर्टाचा निकाल होणं फार गरजेचं आहे. तो कोर्टाचा निकाल झाला तर त्याचा पुढचा निर्णय होईल. आणि आत्ता हायकोर्टाने, माननीय हायकोर्टाने हेच सांगितलं आहे की हा विषय देखील मीडिएटरच्या समोर घेऊन जा, त्याच्यावर चर्चा करा. तिकडे जर एकमताने युनियन आणि मॅनेजमेंटचं एकमत झालं तर त्याच्यामध्ये देखील विलिनीकरणाचा प्रस्ताव पारित तर ऑलरेडी झालेला आहे. फक्त जे काय त्याच्यामधल्या अडीअडचणी आहेत त्या सोडवल्या जर गेल्या तर विलिनीकरण होईल. शिवसेनेने विलिनीकरणाला विरोध केलेला नाही. नाही, त्यांना काय करायचं आहे त्यांना त्यांची मोकळीक आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की कामगार देखील सुज्ञ आहेत. प्रत्येक वेळेला कामगार फसतीलच असं नाही. BSTच्या कामगारांना मी आवाहन करतोय, विनंती करतोय, आपण ह्या निकालाची प्रत घेऊन व्यवस्थित अभ्यास करा. आपल्याला काय मिळालं याचा पूर्ण तपशील काढा आणि त्याच्यावरनं धडा BMCचे कामगार घेतील. BMCच्या कामगारांच्या देखील लक्षात येईल की असं करून काही मिळत नाही, चर्चेतनंच मार्ग निघतो. आणि तो चर्चेतनं मागणं काढण्यासाठी मला वाटत नाही BSTच्या कामगारांकडे बघून BMCचे कामगार तसे कुठल्याही संपाला किंवा मतदानाला तयार होणार नाहीत. अगदी 100% स्वतःचं राजकीय स्वार्थापोटी, स्वतःचं नेतृत्व मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी ही खेळी केली आणि शिवसेनेला बदनाम करण्याचं काम हे शशांकरावांच्या माध्यमातून बाकीच्या इतर पक्षांनी केलं. शिवसेनेला बदनाम करणं, त्याच्यातून त्यांना हे साध्य होणं की शिवसेना जेवढी बदनाम होईल, निवडणुका आल्यात तोंडावरती, हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. या 2019 मध्ये 2 महत्त्वाच्या मोठ्या निवडणुका आहेत. याच्यामध्ये शिवसेनेला जेवढं जास्त बदनाम करता येईल तेवढं जास्त बदनाम करणं हाच त्यांचा राजकीय अजेंडा आहे. युतीचा दबाव टाका अशी शिवसेना अशा कुठल्याही दबावाला आजपर्यंत बळी पडलेली नाही आणि याच्या पुढे देखील कधी बळी पडेल असं मला वाटत नाही. नाही, दहशतीमुळे मी नाही म्हटलं. कोर्टामध्ये जे प्रकरण गेलं आणि कामगारांना ही भीती दाखवली गेली, कोर्टात आता प्रकरण गेलंय. कोर्टाची पण एक वेगळी दहशत असते ना कायद्याची,
की तू आता जर गेलास तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, कोर्टात प्रोसिडिंग. कामगार गरीब असतो, त्याला जे ज्या पद्धतीने सांगितलं जातं आणि म्हणून कोर्टाच्या निकालासाठी आम्ही गपचूप बसलो. शिवसेनेवरती दहशत कोण करू शकत नाही. आणि ज्युनियर एकदा कामगार आहे, ज्युनियर ग्रेड जे आहे ते 2007 झालेला संप फोडण्यासाठी बंदी केलेले कामगार आहेत. नाही, ते जे कामगार होते ते सुरुवातीला जे कामगार भरले 700 कामगार ते संपाच्या काळात भरले, पण त्याच्यानंतर सलग जे भरले गेले आज ज्याची संख्या 13,000 कामगार आहे. हे बाकीच्या बाकीचे कामगार जे भरले ते संप फोडण्यासाठी नव्हे. आणि यांचा करार शरदरावांनीच 2012 साली केला होता. ह्या 20 ग्रेड खाली ठेवून जो करार केला हा शरदराव साहेबांनीच केलेला आहे. म्हणजे मला वाटतं वडिलांनी मुलाला बरोबर ट्रेनिंग दिलं आहे की नाही मला माहीत नाही, किंवा नीट सांगितलं आहे की नाही मला माहीत नाही की त्यांनी काय केलेलं आहे. मग वडिलांनी केलेली चूक ही आत्ता मुलगा सुधारतोय का? शशांकरावांचं असं म्हणणं आहे की 2012ला केलेला करार 16ला संपला, त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये शिवसेनेने कुठलाही करार केला नाही म्हणून मला रस्त्यावर नाही. 2000 जेव्हा संपला आणि जेव्हा करार झाला त्यावेळेला त्याचं फक्त ज्युनियर ग्रेड नाव काढलं गेलं, त्याची ग्रेड तीच राहिली ना. मग माझा उलटा प्रश्न, मग त्यावेळेला शरदरावांनी का नाही केलं हे सगळं? त्यांची युनियनची जी लोकप्रियता घसरत होती, एकेकाळी 26,000 त्यांचे मेंबर होते, आज त्यांचे 13,000 मेंबर आहेत आणि शिवसेनेचे 10,000 मेंबर आहेत. पुढच्या महिन्यात निवडणूक आहे युनियनची. हे सगळे त्याच्या पाठीमागची सगळी राजकीय गणित आहेत आणि त्याच्यासाठी कामगारांना वेठीला धरण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच, कारण कोर्टाने अजून एक महत्त्वाची अट घातलेली आहे, जी ह्या 4 अटी आहेत, 4 मुद्दे जे आहेत त्याच्यात, की अशी परिस्थिती निर्माण झाली तर एक बॅकअप प्लान महापालिकेने आणि बेस्टने तयार ठेवावा. हा बॅकअप प्लान म्हणजे काय याची चर्चा देखील होईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही चर्चा चालू असेपर्यंत कुठल्याही प्रकारचा संप करता येणार नाही, आणि तो जर केला तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. आणि दुसरी गोष्ट, जो आता महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन करेल तो देखील या पुढच्या मीडिएटरच्या मीटिंगमध्ये ठेवावा लागेल.